नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वैभूच्या दुनियामध्ये. तर गाईज आजचा दिवस सुद्धा उजाडला आहे. तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर आता पाऊस तर खूप कमीच पडतोय, मस्त ऊन पडलंय आणि ऊन पण मस्त पडलेलं होतं. आता जस्ट ऊन जरा कमी झालेलं आहे, त्यामुळे वातावरण खूप सुंदर वाटतंय थोडंसं. आणि माझ्या बॅकग्राऊंडला माझ्या आजी आजोबांचं थोडंसं चाललेलं आहे. ते चालूच असतं, रोजचं आहे, पण मी तुम्हाला दाखवत नाही आहे. ते रोजचंच असंच असतं त्या दोघांचं. मजा पण येते मला ऐकायला. मग आता सकाळ तर झालेली आहे, मी फ्रेश वगैरे आज सगळं करून नंतर मी व्लॉग चालू केलेला आहे, आधीच नाही केला आज. तर बघू शकता आता आपण माझ्या बघा कोंबडे परत सुद्धा त्यांना पण व्लॉगमध्ये यायला आवडतं आहे, तर त्या परत आलेल्या आहेत. तर खूप सुंदर वातावरण दिसते गाईज. तर मी तुम्हाला दाखवते. मला आता भाकरी करायच्या आहेत, तर मी आणि आमच्या बकऱ्यासुद्धा आहेत, त्या ओरडत आहेत. तुम्हाला आवाज आलाच असेल, त्या ओरडायला लागल्या, त्यांना पण भूक लागले. त्यांना पण चरायला नेतात, पण त्यांना पण भूक लागले म्हणून त्या ओरडायला लागल्यात. आता कालू आलेला आहे. कालू बघा, तो हाय बोलायला आला. हाय बोलायला आला. कालू बोलतो मला पण घेता येईल व्हिडिओमध्ये, तर मी बघा त्याला पण घेतलेलं आहे. बघा कसा माझ्याजवळ, त्याला पण खूप हौस आलेली आहे व्हिडिओमध्ये यायची. तर बघा कसा येऊन बसलाय माझ्याजवळ. काय आहे कालू, हाय बोल. बघ 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 बघतात बघ तुला. मी त्याला पण घेतलेलं आहे माझ्या कालूला. तर मी भाकरी बनवायला चालले, तो पण चाललेला आहे. मी चालले तर तो पण माझ्या पुढे तो गेला. तर आज मी आता पीठ मळून घेते, आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे स्टँड नाही आहे, तर मला रेकॉर्ड करता येणार नाही आहे. तर मी पुन्हा पीठ मळून झाल्यावर तुम्हाला दाखवते. पीठ मळून हे बघा गाईस, पीठ मळून झालेलं आहे. आता मी भाकरी बनवते आणि नंतर मग तुम्हाला दाखव. हे बघा गाई चरायला लागल्या तिकडे. ना माझे पप्पा गेलेत गाई घेऊन चारायला. इकडे माझे पप्पा आहेत आणि इकडेच गाई चारायला लागल्यात, कारण आज इथेच सोडल्यात. तसं मम्मी दुसरीकडे घेऊन जाते. मग पप्पा बोलले का मला कामं आहेत, तर मी इथेच सोडतो आणि नंतर मग आणतो घरी. हे बघा गाई, आपला गोठा साफ झालेला आहे. माझा आवाज येतोय का नाही मला माहीत नाही आहे, कारण पाऊस खूप जोरात आहे आमच्याकडे. आत्ताच जस्ट आला आहे, कधीपासून नव्हता व आता खूप जोरात आलेला आहे. त्यामुळे माझा आवाज येईल का नाही तुम्हाला माहीत नाही आहे, पण तरी मी रेकॉर्ड केलं आहे, कारण रेकॉर्ड तर केलंच पाहिजे. त्यामुळे चला बघू. एव्हरीवन, तर मी आता रोजच्याप्रमाणे उठलेली आहे आणि आता लगेच उठल्या माझ्या मम्मीने काम काढलेलं आहे शोधून. तर मी तुम्हाला एवढ्या दिवस सांगत होते आमची मोटर चालू नाही. तर फायनली ती आज चालू झालेली आहे. मग आता पूर्ण घरातलं पाणी भरायचं आहे. तिथे आता पाईप लावलेला आहे, ताकी मग इथं पाणी भरलं जातं आहे. आमचे वासरू गाईंचे बाबू सगळे इकडे बांधलेले आहेत ना. गाई गेलेले आहेत चरायला, आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सकाळी सांगितलं का आमच्या बकऱ्यासुद्धा आहेत. ते या बघा, त्या आमच्या बकऱ्या आता 3च आहेत, नंतर हळूहळू आम्ही वाढवणार आहेत, पण सध्यापुरती 3च आहेत. हे बघा, हे मस्त सुंदर आहेत. हे बघा कशी बघते. तिला खूप इंटरेस्ट आहे वाटतं कॅमेऱ्यामध्ये बघायचा, त्यामुळे ही बघा कशी बघायला लागली. असं काही नाही आहे गाईस, तिला जायचं आहे चरायला, त्याच्यामुळे ती खूप उत्सुक आहे की मला कधी सोडतात चरायला जाण्यासाठी. त्यामुळे ती धडपड करते. तर आता त्या पण जातील चरायला. तरी त्यांना खायला तरी टाकलं तरी पण त्यांना सुट्टच चरायची सवय असते जास्त बकऱ्यांना, त्यामुळे आता
आणि हे आमचे वासरू आहेत. तर तुम्ही बघू शकता माझ्या मम्मीने मला एक काम सांगितलेलं आहे, तर मी ते आता. कोणता लाल गमेला? मी तिला गमेला नेऊन देते. शेण भरायचं आहे तिला. मी सकाळी भरलंय तर आता ती भरते. त्यामुळे मी फक्त तिला नेऊन देणार, बाकी मी काहीच करणार नाही आहे. ती बाकीचं ती करेल. आता करतायत काय तुम्ही? तुम्हाला काम दिला? तुम्हाला काम दिला? हो. या कटरा घेतला 100 रुपयाला. काय विनायला? विनायचा ते विनून द्यायचं 100 रुपये घ्यायचं तंबू शॉपला. अच्छा, मी मोठ्या पप्पाकडून काय 100 रुपये गेले? काय हो वडप्पा? आता मी तिकडे गेलो तर ती नाही गेली. मला आजोबांनी सांगितलं ग मला चहा बनवून दे, तर मी आता चहा बनवायला लागले. हे बघा, चहा उकळल्यावर मग त्यांना मी देईन चहा, कारण ते चाय लवर आहेत गाईस. किती पण चहा द्या, कधी पण द्या, दुपारी द्या, कधी पण द्या, त्यांना ते कधीच नाही बोलणार चहाला. कधी पण होच बोलतात. त्यांना कधी पण चहा द्या, ते कधीच नाही बोलणार का नको मला आता चहा. कधी पण हा ते असेल थोडासा तरी शिल्लक असेल तरी आज अन्न देऊ तो. म्हणजे मी आजोबांना अण्णा बोलते, तर त्यांना विचारलं का देऊ का चहा, तर ते लगेच बोलतील हा दे. कधीच नाही बोलत. आणि जेवण कमी जेवतात आणि मग नंतर नुसते चहा पितात. तर चहा पिल्याने भूक जाते गाईस, तुम्हाला पण माहीत असेल. म्हणून मग त्यांना जेवण कमी जातं. नंतर मग बोलत बसते का मला जेवण कमी जातं. कसं काय जेवण जाणार आहे एवढा चहा पिला तर. आणि इकडे बघू शकता, तुम्हाला कोणतरी दिसत असेल. ही बघा माझी मांजर कशी फ्रीजवर बसलेली आहे आरामात. त्या मारतोय आमचा पोपट. पोपट काय रे, काय झालं तुला? आ पप्पा बघ काहीतरी खातात बघ. पप्पाने सांग मला पण द्या. बोल पप्पा, बोल बोल लवकर. बघ काहीतरी घेतला पप्पांनी. पप्पाने घेतला काहीतरी खायला. तुला नाही देत, तुला नाही देत पप्पा. जा, तू बोलला. गाईस तुम्हाला वाटत असेल कोणी दुसरं बोलतोय, पण तो स्वतः बोलतोय पोपट पोपट. बघा ना रे. गाईस आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे. मी आज रात्रीचं काहीच शूट नाही केलं, पण काही नव्हतं एवढं शूट करायला. सगळे आता जेवून झोपलेले आहेत. बघा माझी आजी झोपलेली आहे. तर मग मी आजचा व्लॉग इकडेच एंड करते. तर गाईज प्लीज व्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनल गाईज. गुड नाईट एव्हरीवन.